एका दिवसात सातारा जिल्ह्यातील 3 प्रसिद्ध देवस्थानांचे दर्शन. नमस्कार मित्रांनो, आपल्या गावगाडी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आम्ही सातारा जिल्ह्यातील 3 देवस्थानांचे एका दिवसातच दर्शन घेतले. आमच्या प्रवासाची सुरुवात झाली श्री शिवतीर्थ कराड येथून. सकाळी लवकर आम्ही कराड एस.टी. स्टँडच्या परिसरातून प्रवासाला सुरू केली. पुढे आम्हाला लागला सुंदर असा शामगावचा घाट. घाटातील वळणांचे रस्ते, डोंगर रांगा आणि प्रसन्न वातावरण अनुभवत आम्ही पुढे कडेगावच्या दिशेने निघालो. कडेगाव मायनी मार्गे प्रवास करताना मानेवाडी घाट लागतो. या घाटातील खिंडीत वसलेले म्हसोबाचे मंदिर भाविकांचे लक्ष वेधून घेते. तसेच या परिसरात उभ्या असलेल्या भव्य पवनचक्क्यांच्या रांगा मन मोहून टाकतात. घाटातून पुढे प्रवास करत आम्ही अखेर पोचलो म्हसवड येथे. श्री सिद्धनाथ मंदिर म्हसवड हे आहे म्हसवड येथील प्रसिद्ध सिद्धनाथ महाराज मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार. मंदिरात प्रवेश करताच एक वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा जाणवते. म्हसवड येथील सिद्धनाथ मंदिर हे सातारा जिल्ह्यातील माणगंगा नदीच्या तीरावर वसलेले एक अतिप्राचीन आणि जागृत देवस्थान आहे. हे ठिकाण दक्षिण काशी म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. मंदिराबाहेर असलेल्या सुमारे 40 ते 50 फूट उंच भव्य दीपमाळा सर्वांचे लक्ष वेधून घेतात. मंदिराला एकूण 7 भव्य प्रवेशद्वार असून त्यांची वास्तुरचना अतिशय आकर्षक आहे. मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेली गजराजाची दगडी मूर्ती विशेष आकर्षण आहे. सभा मंडपात जो हत्ती आहे तो माता जोगेश्वरीच्या वडिलांनी सिद्धनाथ महाराज आणि जोगेश्वरी मातेच्या विवाह प्रसंगी आंदण म्हणून दिलेला आहे. भाविकांची खूप मोठी श्रद्धा. मुख्य गाभाऱ्यात श्री सिद्धनाथ महाराज आणि माता जोगेश्वरी यांच्या मूर्ती विराजमान आहेत. दर्शन घेतल्यानंतर मनाला एक वेगळी शांतता लाभते. म्हसवडचा प्रसिद्ध सोहळा म्हणजे सिद्धनाथ महाराजांचा विवाह सोहळा आणि भव्य रथोत्सव. तुळशी विवाहाच्या दुसऱ्या दिवशी हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रासह कर्नाटक आणि इतर राज्यातून लाखो भाविक या यात्रेसाठी येतात. या मंदिराची वास्तुरचना अत्यंत आकर्षक आणि कलात्मक आहे. संपूर्ण मंदिर पाषाणात उभारलेले असून त्याच्या बांधकामात दगड व चुन्याचे कुशलतेने वापर करण्यात आला आहे. मंदिरातील नक्षीकाम केलेले दगड, खांब, प्रशस्त सभामंडप प्राचीन शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना दर्शवतात. मंदिराचे शिखर देखील अत्यंत देखणे व सुबक असून त्यावर भगवान शिव, दत्तात्रेय, गणेश तसेच इतर देवदेवतांच्या सुंदर कोरीव मूर्ती साकारण्यात आल्या आहेत. म्हसवडून पोचलो आम्ही श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या समाधी मंदिरात. मित्रांनो, शिस्त, स्वच्छता आणि व्यवस्थापन याचे उत्तम उदाहरण बघायचं असेल तर गोंदवलेला नक्की भेट द्या. मंदिर परिसर अतिशय स्वच्छ, शांत आणि प्रसन्न आहे. येथे दररोज भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली जाते. दुपारी साधारणपणे 12:30 ते 1:30 या वेळेत महाप्रसादाचा लाभ घेता येतो. पौर्णिमेच्या दिवशी येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते. मंदिर परिसरात तीर्थ घेण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. स्वच्छ स्नानगृह, स्वच्छतागृह तसेच बाहेर गावावरून येणाऱ्या भाविकांसाठी निवासाची सुविधाही उपलब्ध आहे. मंदिर परिसरात अनेक प्रवेशद्वार आहेत. प्रत्येक ठिकाणी उत्तम व्यवस्थापन आणि मार्गदर्शन केलेले दिसते. गोंदवलेकर महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1845 रोजी सातारा येथील मान तालुक्यात गोंदवले बुद्रुक येथे त्यांनी समाधी घेतलेला दिवस म्हणजे 22 डिसेंबर 1913 रोजी त्यांनी गोंदवले येथे महासमाधी घेतली. त्यांचे समाधीस्थान आजही भाविकांसाठी श्रद्धेचे केंद्र आहे. त्यानंतर आम्ही भेट दिली येथील गोशाळेला. येथे विविध जातींच्या गायी आणि त्यांची लहान वासरे पाहायला मिळाली. प्रत्येक गायीच्या मागे तिचे नाव लिहिलेली पाटी आहे. त्यामुळे गोशाळा पाहण्याचा अनुभव आणखी सुंदर होतो. मंदिराच्या शेवटच्या गेटला भव्य पार्किंगची सोय आहे. तुम्ही तिथं गाड्या पार्किंग करू शकता. तिथून आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. श्री क्षेत्र यमाई देवी मंदिर औंध. आता आमच्या यात्रेतील तिसरे आणि शेवटचे देवस्थान होते श्री यमाई देवी मंदिर औंध. गोंदवलेहून आम्ही औंधच्या दिशेने निघालो. मंदिर डोंगरावर असल्यामुळे घाट मार्गाने प्रवास करावा लागतो.
रस्ता चढणीचा असल्यामुळे काळजीपूर्वक वाहन चालवणे आवश्यक असते. या पायऱ्यातून तुम्ही मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचू शकता. मंदिर परिसरात पोहोचल्यानंतर सर्वप्रथम देवीच्या मंदिराचे आणि सभोवतालच्या परिसराचे सुंदर दर्शन होते. डोंगरावरून दिसणारे दृश्य अतिशय मनमोहक आहे. पावसाळ्यात हा संपूर्ण परिसर हिरवागार होतो. आम्ही जून महिन्यात सुरुवातीला गेलो असल्यामुळे अजून पावसाची काही सुरुवात झाली नव्हती. मंदिराचे दगडी बांधकाम आणि प्राचीन वास्तुकला पाहण्यासारखे आहे. मंदिराच्या इतिहासाबद्दल माहिती देणारे मार्गदर्शक देखील इथे उपलब्ध असतात. मंदिराच्या कळसाचे दर्शन घेत आम्ही मुख्य प्रवेशद्वारातून आत गेलो. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला असलेले महादेवाचे मंदिराचे दर्शनही घेतले. मंदिर परिसरातील सुंदर कमानींना स्थानिक भाषेत वावरे असे म्हणतात. ही माहिती आम्हाला तिथे मिळाली. मंदिराच्या मागील बाजूस एक श्रद्धास्थान आहे. अनेक भाविक तेथे नाणी चिटकवून मनोकामना व्यक्त करतात. श्रद्धेनुसार नाणे चिटकले तर इच्छा पूर्ण होते अशी समजूत आहे. त्यानंतर आम्ही नंदी महाराजांचे दर्शन घेतले आणि संपूर्ण परिसर फिरून सायंकाळी साधारण 6 वाजताही मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती. विशेषतः महिला भाविकांची संख्या लक्षणीय होती. नवरात्रीत देवीच्या मंदिरात मोठा उत्सव असतो. पौष महिन्याच्या पौर्णिमेला औंधासूर राक्षसाला देवीने मारले होते. त्यामुळे विजय उत्सव म्हणून 2 दिवस मोठी यात्रा भरते. या यात्रेदरम्यान सर्व दीपमाळा प्रज्वलित करून देवीची पालखी आणि रथाची मिरवणूक काढली. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आणि डोंगरावरून दिसणारा सूर्यास्त अतिशय सुंदर होता. दिवसभराच्या या आध्यात्मिक प्रवासाचा शेवट आम्ही या सुंदर सूर्यास्ताच्या साक्षीने केला. मित्रांनो, एका दिवसात केलेली ही 3 देवस्थानांची यात्रा आमच्यासाठी आठवणीत राहील. तुम्ही वेळ मिळाल्यास या पवित्र स्थळांना नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.